नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती मधून आपण आज एक मशीन दाखवणार आहोत. जे मशीन बऱ्याच वेळा काय होतं की जे मोठे ट्रॅक्टर असतात किंवा पॉवर टिलर असतात ते पलटी मारतात किंवा व्हायब्रेशन होतं. जे आतमध्ये तुम्ही ज्या वेळेस तुम्ही ऊसामध्ये वगैरे नेता त्यावेळेस त्याला जे मोठे 13 HP चे वगैरे आहेत ते पलटी मारतात किंवा त्यांचा PTO RPM जर पाहिला आपण मित्रांनो तर PTO RPM जरी इंजिन मोठं असलं तरी PTO RPM कमी असतो, म्हणजे की साधारणतः 350 च्या आसपास असतो. पण आपण जे आज हे मशीन देत आहोत याचा PTO RPM 990 आहे आणि एकदम ऍडव्हान्स असं हे मशीन आहे की जे छोट्या शेतकऱ्यांना पण एकदम बेस्ट असं काम करता येईल. नमस्कार साहेब, नाव सांगा तुमचं? नवनाथ शेळके. बरोबर साहेब, तुम्ही मशीन वगैरे बघायला आलता, मशीन वगैरे कसं वाटलं तुम्हाला साहेब? ते आल्यानंतर बघायला चांगलं वाटल्यामुळे आम्ही लगेच खरेदी घेतली. बरोबर. बाकी तुम्हाला जे अडचणी होत्या तुमच्या इकडे शेत, म्हणजे मला असं वाटतं की डोंगराळ शेत आहे मोठे तुमच्याकडे. ट्रॅक्टर जात नाही त्या ठिकाणी आम्ही छोट्या ट्रॅक्टरने शेती करू शकतो, त्याच्यामुळे आम्ही ते पसंत पडलं, आम्ही आता खरेदी केले. मग तुम्ही जे आता हे जे मशीन बघितलं सर, तर त्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही सहज चालवू शकता, कारण आज हे आपले मित्र पण सहज पहिल्यांदा चालवायचा प्रयत्न केला. आजपर्यंत चालू बघितलेलं नव्हतं चालू करून, पण आम्ही इथं आल्यानंतर चालू करून बघितलं. बरोबर, ते आम्हाला आवडलं आणि आता आम्ही खरेदी केलेलं आहे. बरं मित्रांनो, मशीन एकदम कम्फर्टेबल आहे. हातातनं क्लच हा सुटल्यानंतर बंद पडतंय का? बंद पडतंय मित्रांनो. मशीन हातातून क्लच सोडला की मशीन बंद पडतंय, कारण त्याच्यामध्ये सेफ्टी, जे आपण मोठे पॉवर टिलर जर घेतले तर ते साधारणतः हातातून जर तुम्ही साधारणतः जर ते मशीन तुमच्या हातातून सुटलं तर ऍक्सिडेंटचा चान्स आहे. आपले हे जे सन्मान्य ग्राहक ह्यांनी बी पहिलं मोठे पॉवर टिलर वापरले होते, तर साहेब ह्या पॉवर टिलर मध्ये ह्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? 99% फरक आहे डायरेक्ट. 99% फरक आहे. कम्फर्टेबल वाटलं का? लाईट वेट आहे का? वेट कसं वाटतं तुम्हाला? वेट मापात आहे, सार्वजनिक चालवायला सगळ्यांना पण अडचणीत नाही, काय अडचण नाही. बरोबर आहे. तुम्ही बी चालवलं, त्यांनी बी चालवलं, म्हणजे चालवायला काय कम्फर्टेबल आहे. रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे. छोटा मुलगा पण म्हणजे आपला म्हणजे 10वी पासून पुढच्या असेल तर चालवू शकतात, अशा प्रकारचं मशीन आहे मित्रांनो. एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे. आणि मशीन जर पाहिलं तर मित्रांनो गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त आहे. ह्याला तुम्हाला हे मशीन जे आहे हे पलटी मारत नाही, व्हायब्रेशन नाहीये. हे सर्व प्रकारची पेरणी यंत्र असेल तुमचं, साधारणतः जर ते तुमचं हे वखर, डवर, मोगडा किंवा रेझर असेल, नांगर असेल, तुम्ही सर्व प्रकारचे अटॅचमेंट ह्याला 35 प्रकारचे अटॅचमेंट ह्याला तुम्ही जोडू शकता. समजा तुमचा जर ह्याच्यामध्ये एक फायदा एक मित्रांनो एक आहे की हा जो तुमचा जो रोटर दिलेला आहे हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे, म्हणजे की तुमचा तो रिव्हर्सला बी चालेल आणि फॉरवर्डला पण चालेल. दोन्ही साईडला तुमचं मशीन एकदम बेस्ट असं काम करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण जर पाहिलं तर इंजिन जर बघितलं तर एकदम इंजिनची क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जर बघितलं तर तुम्हाला एअर क्लिनर वगैरे दिलेलं आहे, तुम्हाला सायलेन्सर वगैरे दिलेला आहे. इकडे 5 लिटरची तुम्हाला टाकी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑइल, तुम्ही जर पाहिलं तर ऑइल तुम्हाला काढायला इथून ऑइल तुम्ही टाकू शकता. ऑइल काढायला त्या साईडला पण दिलेलं आहे आणि ह्या साईडला पण दिलेलं आहे. अशा प्रकारचं तुम्ही घरच्या घरी पण सर्व्हिसिंग करू शकता. पुढं डिफेंडर दिलेलं आहे, जो तुम्हाला पुढं मशीन ज्यावेळेस तुमचं कशाला धडकल त्यावेळेस इथं तुम्हाला सेफ्टी दिलेली आहे. म्हणजे हे असल्या मशीन तुमचं कशाला धडकलं किंवा शेतात काही दगड वगैरे आला तरी त्याला तुमचं धडकून काय अडचण येणार नाही इंजिनला. अशा प्रकारचं मशीन आहे. दुसरी गोष्ट, ह्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर बघू शकता 5-10चे टायर आहेत. एकदम टायर पण कम्फर्टेबल आहेत, पलटी मारणार नाही. मशीन एकदम ग्राउंड क्लिअरन्स एकदम चांगला आहे. आणि रोटर जर बघितलं तर एकदम कम्फर्टेबल रोटर आहे. त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला तुम्ही बघितलं तर साहेब तुम्हाला हँडल वगैरे वळवता आला का? बघितला का तुम्ही? हँडल वगैरे वळवून बघितला का? हँडल वळून बघितलं सगळं. कसं वाटलं? सहज वळवता येते, सहज व्यवस्था, काय अडचण नाही त्याची. मित्रांनो, जे नवीन जो माणूस आहे, सकाळी पण आपण एक जे म्हातारे बाबा होते, एकदम वय जर पाहिलं तर 70-75 वय होतं, त्या बाबांना पण आपण आज मशीन दिलं होतं. आज दुसरं मशीन आपण देत आहोत. अशा प्रकारे दररोज 3-4 मशीनचं ह्याला मागणी आहे. तर अशा प्रकारचं हे मशीन पण आपल्याकडे रेडी स्टॉक मध्ये उपलब्ध. साहेब तुम्हाला लगेच मशीन मिळालं का? मिळालं. आम्ही आले बघण्यासाठी चालू होतो, पण आम्हाला लगेच पसंत पडलं आणि आम्ही खरेदी केली. मित्रांनो, मशीन एकदम ऍडव्हान्स मशीन आहे आणि बेस्ट असं मशीन आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व सुविधा आपल्याकडे ह्या मशीनला उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला तुम्हाला हा रिव्हर्स गिअर दिलेला आहे. रिव्हर्स टाकल्यानंतर मशीन इझी तुम्हाला रिव्हर्स मध्ये चालतंय. दुसरी गोष्ट, डिफरन्शियल लॉक दिलेला आहे. डिफरन्शियल लॉक मुळे मशीन काय होतं, चाकं लॉक होतात आणि सरळ मशीन तुमचं चालतं. एकदम ऍडव्हान्स असं हे मशीन आहे. दुसरी गोष्ट, हातामध्ये रेस दिलेला आहे, कम्फर्टेबल अशी रेस दिलेली आहे. हे तुम्हाला ह्या साईडला जर हँडल तुमचा वळवायचा असेल तर हँडल वळवण्यासाठी तुम्हाला ही सुविधा दिली आहे. दुसरी गोष्ट, ही सेफ्टी स्विच दिलेली आहे. सेफ्टी स्विच वापरून बघितला का साहेब तुम्ही?
होतोय का उपयोग त्याचा सेफ्टी स्विचचा? हो. म्हणजे तुम्ही जे पहिलं पॉवर टिलर वापरत होता त्याच्यामध्ये सेफ्टी स्विच किंवा ह्या गोष्टी होत्या का? तुम्हाला पलटीचं भीती वाटत होती, तुम्ही अनुभव सांगितलं की खूप भीती वाटत होती म्हणून असं सांगितलं तुम्ही. काय फरक आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय? त्याला वेट जास्त, याला हलके, हलकं वेट आहे. आपल्याला सहजासहजी वळवता येईल शेतीत. बरोबर आहे मित्रांनो, एकदम कम्फर्टेबल असं मशीन आहे. आणि दुसरी गोष्ट इथं जर बघितलं तुम्ही, आता हे दाबून बघा, हँडल अप डाऊन होतोय. आता हे बघा मित्रांनो, हँडल खाली घ्या, खाली तुम्ही हँडल बघू शकता. आता हँडल खाली घेतलाय, वर ऑपरेटरच्या हाईट नुसार तुम्ही हँडल वर खाली करू शकता. दुसरी गोष्ट, ह्या साईडला तुम्हाला हा जो लिव्हर दिलेला आहे हा तुमचा रोटर ऑन ऑफ करण्यासाठी दिलेला आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा जो लिव्हर साधारणतः दिलेला आहे तो तुमचा फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 घेर दिलेले तुम्हाला. ह्या साईडला तुम्ही बघू शकता 3 घेर दिलेले आहेत. ह्या 3 घेरवर तुम्हाला इथं काम करते. आणि बोसचा तुमचा हे दिलेला आहे तुम्हाला. तर तुम्ही मशीन एकदम ऍडव्हान्स आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नांगर वगैरे लावायचं असेल, रेजर लावायचं असेल, तुम्ही सर्व प्रकारच्या अवजार त्याला जोडू शकता. हे कोळप दिलेले आहेत. हे जे अटॅचमेंट आहे हे मित्रांनो एकदम कम्फर्टेबल आहे. ह्याचे चाकाची तुम्ही विड्थ पण वाढवू शकता. चाकाची हाईट जर तुम्हाला वाढवायची असेल अवजाराची तर अवजाराची हाईट पण वाढवू शकता. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हे जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तुम्हाला तर हेतून तुम्ही कमी जास्त पण करू शकता. अशा प्रकारचं संपूर्ण हे पूर्ण ऍडजस्टेबल आहे. तर पाठीमागं तुम्हाला ड्रिल दिलेले आहेत आणि खाली पण इकडे तुम्हाला ड्रिल दिले आहेत. एकदम बेस्ट असं मशीन आहे. बाकी चाप कटर असतील, पॉवर टिलर असतील, पॉवर विडर असतील, हे तुम्ही पेरणी यंत्र पण बघू शकता. पेरणी यंत्र पण इथं तुम्हाला एकदम बेस्ट असं पेरणी यंत्र दिलं आहे. तुम्ही कम्फर्टेबल तुम्हाला पेरणी यंत्र दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त पिन टाकायची, हे कराळ शाव करण्यासाठी तुम्हाला सुविधा दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यावर तुमचे दाते दिले तर ह्या दात्यावर तुमचं ते पुढं मागं तुमचं ऍडजस्टेबल होतंय. अशा प्रकारच्या सुविधा हे पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर पाठीमागं जर तुम्हाला पेरणी केल्यानंतर सपाट करायचं असेल तर त्यासाठी पण ही तुम्हाला सुविधा दिलेली. अशा प्रकारचं हे मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण हे दिलेले आहेत, आतमधल्या चकत्या वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत आणि खाली तुमचं हे दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे मशीन आहे. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये सर्व मशीन आपल्या भेटतील. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला हे मशीन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. तर आपल्या ग्राहक आहेत त्यांना भावी व्यवसायासाठी शुभेच्छा. आमच्या शनिकृपा ॲग्रो तर्फे शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर असं मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रोचे खाली 4 नंबर दिले, त्या 4 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.